नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 4 ऑगस्ट। आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी तुम्ही बघू शकता की नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, साक्री, धुळे, परोळा, जळगाव तसेच शिरपूर, नंदुरबार, नवापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे, तर धुळे, परोळा, जळगाव या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर वैजापूर, श्रीरामपूर, कोपरगाव, येवला, मनमाड, सिन्नर, संगमनेर या ठिकाणी वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे। संभाजीनगर भागात जर बघितलं तर संभाजीनगर, लिंबे, जळगाव, बिडकीन, पिंपरी, चंद्रा, मेडिसी तसेच बंधनपूर, कुचड, गंगापूर, दापकळ तसेच पैठण, भानस, वडाळा, बहिरोबा या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। राहुरी, घोडेगाव, भगूर, गेवराई, बीड, माजलगाव, परतूर हे ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे, तर बीड, काही, जामखेड, लातूर, अहमदापूर, तसेच बार्शी, करमाळ या ठिकाणी वातावरण हे कोरडे राहण्याची शक्यता आहे। पुणे भागात जर बघितलं तर पुणे, जेजुरी, सासवड, लोणंद, फलटण, बारामती, दौंड, राहू, इंदापूर, अकलूज या ठिकाणी वातावरण सकाळचं हे ढगाळ असण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा सकाळ सुमारास होऊ शकतं। तसंच आपण मुंबई साईड बघितली तर पालघर, वाडा, डहाणू, कल्याण, डोंबिवली, मुंबई, खोपोली, गोरेगाव, चिपळूण, सातारा तसेच रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राहणेसुद्धा कोकण भागात आपल्याला दिसण्याची शक्यता आहे। तसेच कराड, सातारा, वडूज, विटा, कोल्हापूर, निपाणी, सांगली, गोकाक, बेलगाव, पणजी, हुबळ्ळी, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं हे ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वातावरण दिसणार आहे। पंढरपूर, सोलापूर, लिंडी, आपलाजपूर, कलबुर्गी, जत, तुळजापूर, इंदापूर, बार्शी, करमाळा, पेठ या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळ असणार आहे। नागपूर भागात जर बघितलं नागपूर, अमरावती, यवतमाळ, कर्जाना, आर्वी, वर्धा, खंडोला, उमरेड, भंडारा तसेच घोटी, हसूर, नागपूर, मोकान या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे पूर्णतः कोरडे राहणार आहे। आपण जर दुपारी सुमारास बघितलं तर 2च्या 1च्या 2च्या सुमारास तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये बदल कसा होत आहे। तर नाशिक या ठिकाणी तुम्ही बघू शकता का की नाशिक, मालेगाव, जळगाव, वलसाड, पालघर, डहाणू, मुंबई या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे दुपार सुमारास ढगाळ असणार आहे, तर वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, संभाजीनगर, जालना, सिल्लोड, मोहोळा, देऊळगाव, राजा, कन्नड, तेळवड, कोपरगाव, येवला, मनमाड या ठिकाणी पूर्णतः वातावरण दुपारचं ढगाळ असणार आहे। पाऊस मात्र त्या ठिकाणी पडणार नाही। राहुरी, घोडेगाव, भगूर, पैठण, गेवराई, पाथर्डी, अहिल्यानगर, आळेगाव, खाडा, बीड या ठिकाणी सुद्धा वातावरण दुपारी सुमारास ढगाळ असणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे राहण्याची दाट शक्यता दिसत आहे वातावरण, तर काही ठिकाणी आपल्याला हलकासा वारासुद्धा वाहताना दिसणार आहे। पुणे भागात जर बघितलं तर पुणे, जेजुरी, बारामती, इंदापूर, लोणंद, लवासा, फलटण या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, पेठ, बार्शी या ठिकाणी वातावरण मात्र डायरेक्ट कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तसेच परंडा, बार्शी, उस्मानाबाद, तुळजापूर, बैराग, कुरोडवाडी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे पूर्णतः कोरडे राहील। तसेच कलाम, काईज, बद्रापूर, लातूर, शिरूर, अहमदापूर तसेच परळी, गंगाखेड या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शनसुद्धा दुपारच्या सुमारास होऊ शकते। माजलगाव, पाथरी, परभणी, पूर्णा, बासमत, नांदेड, जिंतूर, सिल्लू, परतूर या ठिकाणी सुद्धा वातावरण दुपारच्या सुमारास कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। जालना, देऊळगाव, राजा, मोहोळा, सिल्लोड, कन्नड, अजंठा, बुलढाणा, मोटोला, चिखली या ठिकाणी मात्र दुपार सुमारास वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे। पाऊस मात्र आपल्याला कोणत्याही ठिकाणी दिसत नाही, त्या ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे। मित्रांनो, संध्याकाळ सुमारास जर तुम्ही बघितलं तर पूर्णतः वातावरण हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तुम्ही बघू शकता मालेगाव, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, संभाजीनगर, जालना या ठिकाणी मात्र थोडंसं हवामान हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे। आपण जर संध्याकाळच्या सुमारास बघितलं तर नांदेड, अहमदापूर तसेच लातूर, दिलगोर, उदगीर, बिदर या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 5 सुमारास पडण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे। मित्रांनो, निजामाबाद तसेच करीमनगर, उमरखेड, आदिलाबाद, हिंगोली, पुसद, वाशिम, जिंतूर, परभणी या ठिकाणी आपल्याला दुपार सुमारास आणि संध्याकाळ सुमारास हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे। चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, गोंदिया या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे। तसेच सातारा, सांगली, रत्नागिरी, गोकाक, पणजी, सिरसी,
दापोली, मुंबई, पुणे या ठिकाणी मात्र संध्याकाळी सुमारास आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सांगली, कोल्हापूर, निपाणी, गोकाक, विजयपूर, जत, विटा, कराड या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला संध्याकाळच्या सुमारास दिसत आहे. मित्रांनो, आपण जर संध्याकाळी 9च्या 10च्या सुमारास बघितलं तर तुम्ही बघू शकता की फक्त रायचूर, तिलकोट, यादगीर, घोगी, कलबुर्गी, अफलाजापूर, लिंडी या ठिकाणी सुद्धा याच ठिकाणी फक्त रात्रीच्या सुमारास पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे. मात्र बाकीच्या ठिकाणी आपल्याला वातावरण सगळे कोरडे दिसत आहे. वडूज, विटा, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, करमाळा, दौंड, जामखेड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे संध्याकाळच्या टायमाला आपल्याला तिथं कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगर या भागामध्ये तुम्ही बघू शकता की पूर्णतः वातावरण कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळ सुमारसुद्धा आपल्याला इगतपुरी, नाशिक, त्र्यंबक या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असण्याची शक्यता आहे. मुंबई साईडसुद्धा आपण जर बघितली, मुंबई चिपळूण या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट. उद्याच्या अपडेटमध्ये पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार, पण त्या अगोदर चॅनलला नवीन नसाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.